त्याचं अन्न खाल्लं आणि आपण घरी जाऊन झोपून राहिलो, त्याचं कर्ज आपल्यावर बसत राहतं. तुमची श्रद्धा ज्या महात्म्यावर असेल त्याला विचारा. आम्ही फुकटचं पंक्तीत खाल्लं आणि घरी जाऊन झोपून राहिलो, त्याचं कर्ज आपल्या डोक्यावर बसत असतं. श्रोता म्हणून सेवा करा, ताड घेऊन तरी उभे राहा, झाडझूड तरी करा, तेव्हा ते कर्ज फिटत राहतं. आता आम्ही तुमचं घेतो बरं का, आमचं पुण्य तुम्ही घेतात असं आहे. आणि शांततेने काय का असं जगात कुठे पाहायला मिळणार नाही. क पासून क पर्यंत आणि क पासून क पर्यंत म्हणजे काय, किती लोकांच्या ध्यानात राहिले. क म्हणजे कन्याकुमारी, क म्हणजे काश्मीर, क म्हणजे कोलकाता, कलकत्ता म्हटलं तरी झाले, आणि क म्हणजे कच्छ. भारताचे चारही टोकं क ने सुरू होतात. पूर्ण भारतात 29 राज्य आहेत. मी स्वतः 5 दिवस केरळमध्ये होतो. शंकराचार्यांच्या गावाला यलमाई नदीच्या काठावर होतो. शंकराचार्यांचा जन्म झाला तिथे. शंकराचार्यांचा पाय धरला मगरीने आणि त्या ठिकाणी स्वतः पाहिलं गरम मसाल्याच्या वस्तू आहेत, दालचिनीचा मसाला आहे, हे आहे. सगळ्यात जास्त कलेक्टर, IPS अधिकारी, IAS अधिकारी, विक्रीकर अधिकारी, 1 नंबर कलेक्टर, हे सगळे केरळचे जास्त आहेत. नंतर तामिळनाडून, आंध्र आणि महाराष्ट्र 100 पैकी 38 मार्क. ते बी कॉपी करून. का रे, मी काय विचारलं नाही. दमच मारलं जात नाही रे तुमच्याकडून. एकमेका सहाय्य करू. बैस रे गप बैस रे, हे तरी बोलतो जाय तो पोरगा. इकडे येतो का इथे विठाला. शांत. पण केरळमध्ये असा परमार्थ नाही आहे भाऊ. समजलं काय, हे चिन्ह कोणाचं आहे ते? सगळ्या मंदिरांवर हे चिन्ह आहे. आपल्या भारत भूमीमध्ये असं सापडेल तसं जगात कुठेच नाही. मी रेल्वेमध्ये बसलेलो होतो, AC तिकीट होतं आणि माझ्या समोर एक वकील बसलेला होता. मग तुम्हाला काय माहिती तो वकील आहे, त्याने सांगितलं म्हणून. नाही तर लोक चालता चालता शंका घेत राहतात. काय करतात तुम्ही? म्हटलं कीर्तन करतो. आणखी काय करतात? म्हटलं प्रवचन करतो. आणखी काय करतात? म्हटलं रामायण भागवत सांगतो. आणखी काय करतात? शेती करतो. आणखी काय करतात? म्हटलं जेवण करतो. एवढे प्रश्न मला विचारायची काही गरज होती काय? म्हटलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. म्हणजे तुम्ही काय वाचतायत? म्हटलं गाथा. तू मला सांगायला लागला आणि म्हणे अमेरिकेमध्ये 8 पदरी रोड आहेत, 4 गाड्या अशा येतात ना 4 अशा जातात. अमुककडे असं आहे, ढमुककडेच असं आहे, आमका एक देश आहे, सीडी लावून टमाटे तोडावे लागतात, असा प्रगतिशील देश आहे. आपला देश काहीच नाही. मी त्याला तेवढंच बोललो, त्या देशामध्ये एक बाई जन्मभर किती लग्न करते हे सांग पहिले. तेव्हा गप बसवलं मी त्याला. आणि आता मला गाथा वाचायची आहे. म्हटलं मी असले रिकामे प्रश्न करत नाही. आणि तुम्ही पत्रकार आहेत का? मग तेव्हा त्यांनी सांगितलं मी वकील आहे म्हणे. मग तो का बोलत होता? एकट्याला गुटू गुटू करमत नाही म्हणून यांना गप्पा मारणारा आवडतो. समजलं ना? गप्पांचा टप्पा पूर्ण करणारे आप्पा. येत आहे का ध्यानात? काय काय गावोगाव आहे ते. पण परमार्थाच्या अध्यात्माच्या गप्पा करायच्या. कोड सांगवी कुठे आली? अरे तुमच्या तालुक्यात आहे ना हो. इतका वेळ नाही लागायला पाहिजे ना हो. आमच्या गुरुची भूमी आहे ते, विठ्ठल बाबा गुलेंची. बाबा सांगायचे भारताची बरोबरी कोणी करणार नाही. पवित्र नद्या, पवित्र डोंगर, पवित्र देश, पवित्र ग्रंथ, पवित्र संत, पवित्र भगवंत, असं कुठेच नाही. काय करतात संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? भेटवतो भगवंत. आणि भेटला भगवंत की दुःखाचा अंत. तुम्हाला जर कोणी विचारलं अहिल्यानगरच्या प्रोफेसरांनी कशा करता परमार्थ करायचा, पटकन उत्तर द्यायचं बुलेट म्हणजे बंदूकच्या गोळीसारखं असं उत्तर द्यायचं. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ही परभणीकर गुरुजींची भाषा आहे. आपला आपला परमार्थ करा, बाकीच्या सगळ्या गप्पा आहेत या. कोणाचा शिरा खाल्लेला आणि कोणाची लॅप्सी आपल्या जन्मभर कामाला येणार नाही. आणि असे संत भारतभर, कन्याकुमारी ते काश्मीर
2000 बरं 3200 किलोमीटर आणि 3400 किलोमीटर एवढ्या भारतात बरं का, 29 राज्यात, 656 जिल्ह्यात, 1,30,00,000 लोकात, 5,60,000 गावात, 4 धर्मामध्ये, 21 भाषा बोलणारे, आणि त्यांच्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संत झाले. आलो ना मी, त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त संत मराठवाड्यात झाले, खालोखाल नगर जिल्ह्यात झाले. आलं इथपर्यंत. मग त्यांनी आपल्याला काय दिले तर ग्रंथ दिला. माय बापाचं दिलेलं पुरत नाही, एवढंच ध्यानामध्ये ठेवा. आणि आपल्याला हरिपाठ दिलेला आहे. आत्तापर्यंत जे बोललो ही अभंगाची प्रस्तावना झाली. काय शब्द सांगितला? अरे बोल ना. अभंगाची प्रस्तावना झाली. आता प्रतिपाद्य विषयाकडे जायचं. हे त्यांच्या समजण्याकरता टप्पा पाडला मी तो. काही हुशार मुलं ग्रहण करतात, काही करत नाही. ऐका, आता मी तुमच्या समोर 6 फूट उंचीचा माणूस कीर्तन करतोय, तुम्ही माझ्या समोर बसलेले आहेत. तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये जवळ जवळ 1,800 होण्याची शक्यता आहे. किती सांगितले? लगेच मला पुण्यावरून दुसऱ्या दिवशी फोन आला. कुठे आहेत? म्हटलं एसटी मध्ये. काय करतायत? म्हटलं जेवण करतोय एसटी मध्ये. तुम्ही काल कीर्तन केलं पुण्यात? म्हटलं हो. 1,800 संत तुम्ही कशाच्या 1,800 कशाच्या आधारे सांगितलेत? म्हटलं ग्रंथाच्या आधारे. ग्रंथाच्या आधारे? हा. कोणता ग्रंथ? त्या ग्रंथाचं नाव ऐकून घ्या. शेवटी कन्याकुमारी ते काश्मीर पूर्ण भारतभर 252 संत आहेत. काय आकडा सांगितला? आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये 52 संत आहेत. हे निडोबारायांपर्यंत आहेत. आणि सगळ्यात वयाने लहान आणि बोधाने महान ज्ञानोबा माऊली आहे. आता पुनश्च एक ऐका, पुनश्च एक सांगतो तुम्हाला. या सर्वात आजारामध्ये 72 प्रकारचा वात आहे. मग तुम्ही काय आयुर्वेद शिकवताय का? आयुर्वेद नाही, अभंगाकडे जाईल मी. 40 प्रकारचं पित्त आहे आणि 20 प्रकारचा कफ आहे. 72 प्रकारचा वात सांगितला. मला सुद्धा एक वात आहे. पटका बांधला का सारखा बडबड करतो 2 तास. जडवात, नळवात, अस्थिगत वात, स्नायुगत वात, ऊर्ध्वगत वात, अधोगत वात, धनुर्वात, प्रसूतिवात, हर्षवात, बर का, संधी वात, आणि शेवटी सांगतो तुम्हाला धनुर्वात. आले का? ऐकून घ्या. मी आजार सांगण्याकरता आलेलो नाही, अभंगाकडे जाणारच आहे. कुजलेलं शेण, कुजलेली गाढवाची घोड्याची लीद, कुजलेलं काही दिवस त्याच्यात पाणी पडत, त्याच्यात एखादा व्हायरस जन्माला येतो. त्याला मराठीमध्ये म्हणायचं विषाणू. काय ना? विषाणूला इंग्रजीमध्ये व्हायरस. मग काय झालं सांगतो. तुम्ही नखं काढले नाही, ते जखम होऊन गेले थोडी. ते शेण आवरत असताना, चिखल आवरत असताना तो व्हायरस तुमच्या शरीरात शिरला आणि त्याची पिलावड वाढली, संख्या वाढली. तुम्ही काही करू नका, आपोआप तुमचं अंग असं होईल. कशासारखं? धनुष्यासारखं. मग धनुष्याला म्हणतात धनु, आणि धनुसारखं करतो शरीर, त्याचं नाव आहे धनुर्वात. आला आता ध्यानात? असे बोट होऊन जातात काही काहींचे. कसे? असे ज्याचे बोट झाले तो पखवाचे बोल काढेल का? हा, सरपटी, लग्गी, मुखडे, उतरणी काहीच होणार नाही महाराज. असं झालेलं आहे अर्धांग वायू. ज्ञानबा तुकाराम असं करत पंढरीला जाईल का तो? असे असंख्य शरीरात आजार जरी असले, मी पुढे सांगतोच तुम्हाला, काही काहींना पचत नाही पण खातच राहतात. सांगू का?
जठराग्नी मंद आणि खाण्याचा छंद. येऊन द्या हात सावड्या. पहिली सोसायटी जमा करा आणि दुसरा चेक काढून द्या. काहींना समजलं काहींना समजलंही नाही. गोले बाबा वयाच्या 80व्या वर्षी तरुणासारखे होते. विठ्ठल अश्रुजी गोले आमचे शिक्षक कोड सांगवीचे. आळंदीला आत्ता मारुती बाबा 94चं वय आहे. अजून पाठ सांगतात. तुम्हाला जायचं पोरबंदरला जा गुजरातमध्ये, मेहबूबनगरला जा कुठे आंध्र प्रदेशमध्ये, बरं का, इकडे निघून जा काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्हा आहे तिथे जा. 84 वर्षात 94 वर्षाचा म्हातारा पाठ घेणार नाही, क्लास घेणार नाही. हे महाराष्ट्रात आहे. शरीर सांभाळावं. वैद्या वदंती कपवात पित्तम. ह्या गोष्टी मी तुम्हाला कशा करता सांगतो. या शरीराकडून परमार्थ करून घ्यायचा आहे. हे सुदृढ राहावं आणि आजार होण्याच्या अगोदरच तयारीत राहावं. नदीचं पाणी वाहून संपण्यापेक्षा फळ्या टाकून थांबवावं. काय 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 लाईट जाण्याच्या अगोदर तेलाचा दिवा लावून ठेवा. तेल कुठून आणावं? घरातलं. कुठून? तिळाचं तेल घरी करता येतं. आई मशीन निघालेलं आहे एवढं. स्वतःच्या शेतात तीळ तयार होते. इंडस्ट्रीज खलास करता येईल तुम्हाला. इतकं आहे तुमच्याकडे. बरं 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 बरं. डोळ्याची दृक शक्ती जाण्याच्या अगोदर देवदर्शन करून घ्यावं. पायाची गंतव्य शक्ती जाण्याच्या अगोदर पायी तीर्थयात्रा करून घ्याव्या. हातातली सत्ता जाण्याच्या अगोदर विकास कामं करून घ्याव्या. वा 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 वा. हातातला पैसा जाण्याच्या अगोदर दान धर्म करून घ्यावा. आणि दात पडण्याच्या अगोदर संपूर्ण सोपाऱ्या खाऊन घ्याव्या. माझ्या डोळ्याच्या समोर पोलीस अधिकारी सुपारी खात होता. मला द्यायला लागलं. म्हटलं नाही मी खात नाही. घ्या, खात राहो, पीत राहो. म्हटलं कशा करता खात पीत राहो? द्या ना उत्तर. तुम्ही आरोपीला विचारतात ना, परिचय होता, कशा करता खात पीत राहो? सुपारीमध्ये कुठलं विटामिन आहे सांगा? कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ए विटामिन, बी विटामिन, सी विटामिन, सांगा कोणता आहे? म्हणे बाबा तुमच्या पुढे माझं डोकं चालत नाही. आम्ही फक्त क्रिमिनलमध्ये डोकं चालतं म्हणे माझं. म्हणजे गुन्हेगारी विश्व. सुपारीपासून शरीराला फायदा नाही या भ्रमात राहू नका. तुम्हाला पटलं तर नगरच्या सिव्हिल सर्जनला विचारा. आणि ती सुपारी 300-400 रुपये किलो आहे. शेवटी सांगून जातो, जव हे सकळ सिद्ध आता चालावया चुकू नको. नाटाचा भंग आहे. ही सुरुवात आहे. आणि या शरीराकडून परमार्थ करून घ्यावा. आणि काय करावं? सारभूत भगवंताचं नामचिंतन करावं. काय शब्द सांगितला बुवा? सारभूत. मग सारभूत नामचिंतन. हो, मग या नामचिंतनाला शास्त्राचं, वेदाचं, पुराणाचं, उपनिषदाचं, श्रुतीचं, वचनाचा पुरावा आहे का? व्याधशस्त्र प्रमाणे वेदशास्त्र प्रमाणे श्रुतीचे वचन वेदशास्त्र वेदशास्त्र
हरे मुखे हरे मुख माना हरे मुखे गायनाचार्याने उत्तर दिलं, वेद शास्त्र पुराण श्रुतीचं वचन आणि यांनी सांगितलं की नारायणाचं नाम सार आहे. सापडला पुरावा आपल्याला. पुराव्याशिवाय बोलू नये, आमंत्रणाशिवाय जाऊ नये. पुढे सांगून देऊ का, चारित्र्यवान असल्याशिवाय त्याचं कीर्तन, निर्विसनी असल्याशिवाय मुलगी दिली तर आम्ही काय करू? तुझी मुलगी तू कन्यादान करू, आम्ही काय करू? आता सुरुवात करतो आणि मोजा. बदा बदा असणं म्हणजे परमार्थाने मी पुन्हा बोललो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चारही वेद आहेत. मला पौर्णिमेच्या दिवशी मी ज्या गावाला पोचलो, आता गेलेली पौर्णिमा, तिथे चारही वेद 6 शास्त्र 20x20च्या खोलीमध्ये ग्रंथ होते. अशा कपाटींच्या कपाटी लावलेल्या होत्या. मी डोळ्याने पाहिले. चला, आनंद वाटला मला. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता 6 शास्त्र पटकन मोजा. मोजता का बुवा? घाबरू नका बरं, नंतर पडून जाताल. पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा. मीमांसा शब्दाचा अर्थ होतो विचार. पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि पातंजल. मी पातंजल जरी बोललो तर काही पतंजली म्हणतात, काही हरकत नाही. किती झाले शास्त्र? 5 शास्त्र काही लोकांना माहितीच नाही, फक्त पतंजलीच माहिती आहे. 8 वर्षाचा नातू बोलला आजोबाला, आजोबा तुम्हाला काय कळतंय? गप्प बसा, उगलय नाही उतसलं वेळाने करायचं. आजोबाला म्हणतो तो 80 वर्षाचा ना म्हाताऱ्याला तो मुलगा. म्हणे मग काय पाहिजे तुला? पाहुण्याने दिले ते 10 रुपये आणा इकडं. घेतले. ओ दुकानदार पतंजलीचे बिस्किट द्या. त्याला बिस्किट कळाले का पतंजली कळाला? काही काही तर डबल डबल मान आला होता. अहो त्याला ऋषी कळाले नाही, पतंजलीचं बिस्किट कळालं. ऋषी पतंजलींनी बिस्किट बनवलेले नाहीत, खोबरेल तेल बनवलेलं नाही, कोलगेट बनवलेलं नाही, शॅम्पू बनवलेला नाही. या बाबाने बनवलं. तो यादव कुळातला हरियाणातला नागरिक आहे, संन्यासी माणूस आहे. असू द्या, भारताचा पैसा भारतातच राहतोय, हे धोरण आहे, ते असू द्या. पण मी तुम्हाला आत्ता सांगतो, शांततेनं ऐका. पतंजली ऋषींना हे माणसासारखं देवासारखं तोंड नाही, सापाचं तोंड आहे. तुमच्यातला एखादा मुलगा नगर जिल्ह्यातला UPSCला बसला आणि त्याला प्रश्न आला, असे कोणते ऋषी आहेत की ज्यांना सापाचं तोंड आहे? आणि त्या अशा परीक्षा राहतात. उत्तर चुकलं की मिळालेले मार्क कमी होतात. मी याच्याकरता सांगतो, UPSC MPSC स्पर्धा परीक्षा काही पहिल्यांदा कीर्तनात ये. कीर्तनकार तुला काय भूगोलाच्या पुस्तकात भूचा गोल आहे, इति अधिक हास, तिथे ते सापडेल. अर्थशास्त्रात पैसा सापडेल, पण तिथे चारित्र्य सापडेल तुला. आणि तू कोणाचंच ऐकलं नाही, आमचं काय जाणार आहे भाऊ? ऐका आता पुढचं शांततेनं. एक बाई आपल्या मालकाला बोलली, अहो तुम्हाला काही कळतं का नाही? सगळे बाबा लोक आपल्या घरी उतरतात, सप्ताह सुरू झाला, घरात शॅम्पू नाही आहे, त्याच्याकडे पैसे नव्हते, त्याने टॅम्पू विकला आणि शॅम्पू आणला. तुम्ही हेच ध्यानात ठेवताल. झालं का शास्त्र? पण झाले नाही, नाही म्हणताय तुम्ही?
पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि पतंजल. चला सरका पुढे, सरकतो पुढे. 10 उपनिषद मोजा. करू सुरुवात. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, तैतरेय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक. किती झाले? हे 10 उपनिषद ज्याने तयार केले, परीक्षा दिली, त्याला उपनिषद ही तीर्थी काशी विश्वविद्यापीठ देतं. त्याला युनिव्हर्सिटीचा अर्थ होतो विश्वविद्यालय. ते त्याला ती पदवी देतात. पुण्यामध्ये माणूस होता दवाजोग नावचा. ऐका आता पुढचं, जवळ जवळ पुढचं सांगतो. 18 पुराण आहे, पण हिने आठवणार एवढे का पखवायचे बाबा? 18 पुराण कसं काय ध्यानात राहते? 2-4 सांगतो. मोजताल का पण तुम्ही? मत्स्य, मार्कंडेय, भागवत, भविष्य, ब्रह्म, ब्रह्मांड, ब्रह्मव्यर्थ, वायू, विष्णू, वराह, वामन, नारद, लिंग, पद्म, अग्नी, कुर्मस्कंद. किती झाले? आता एक राहिलो का? 18वं पुराण आहे गरुड. 18 हे पुराण. अरे गाते 18 हे कीर्तनामध्ये जे समाधान मिळतं ते बधा बधा असून काहीच मिळत नाही. डॉक्टरची डिग्री पाहून दवाखान्यात जावं का त्याचा गुण आलेला पाहून दवाखान्यात जावं? गाईच्या शिंगाकडे पाहावं का दुधाकडे पाहावं? बैलाच्या रंगाकडे पाहावं का त्याच्या बळाकडे पाहावं? बळाकडे पाहावं. मग कीर्तनकाराच्या कपड्याकडे पाहावं का ज्ञानाकडे? ते तुम्ही पाहा. आता ते तुम्ही पाहा. अंगा ते तुम्हीच पाहायचं. आता सांगत पुढे जाऊन दे काय करत्या. उगीच छोटासा बाम टाकला म्हणजे झोपलेले जागा होतात. करू का सुरुवात? एवढे देवाला गातात. हे आलं ना आता. 111 रामायण आहेत. कंबू रामायण तुमच्या ऐकण्यातही नसेल बाळांना. चंपू रामायण, काही भाग गद्यात ना काही भाग पद्यात, त्याला चंपू रामायण म्हणतात. हनुमानजींनी या नखाने दगडावर रामायण करून काढलं. म्हणून असं नका करा, वाल्मिक ऋषींचा महिमा कमी होईल, तुमचं रामायण मिटवून टाका. भरतजी गोमूत्रामध्ये शिजवलेलं सातू नावाचं धान्य खायचे. ब्रह्मचर्य टिकवलं. राजघराण्यामध्ये असले मुलं जन्माला येत नाहीत, हे असेच येतात. ते जाऊ द्या बाकीचं. तो भरतजी आलेल्या भेटायला आलेल्या लोकांना रामायण सांगायचा. हे भरत रामायण आहे. तुम्ही कशाचं ध्यान करता शिवजी? माता पार्वतीजी विचारतात. म्हणे मी रामायणाचं मनन करतो. म्हणे रामायण कोणाचं? म्हणे रामाचं. मग म्हणे मला सांगा. मग शंकर भगवंताने पार्वतीला सांगितलं हे शिवरामायण आहे. क्रौच 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 असा ओरडत ओरडत पक्षी पडतो. या सगळे पक्षी झाडावर बसलेत आणि एका झाडावर क्रौंच मुनी बसले आणि त्या क्रौंच मुनींनी पक्ष्यांच्या भाषेमध्ये रामायण सांगितलं. त्याचं नाव क्रौंच रामायण आहे. 111 रामायण आहे भाऊ. रामायण म्हणजे मनोरंजन नाही रे माझ्या दादांनो. मी तर जाऊ द्या, ते आता काही इच्छाच नाही माझी बोलायची. आणखी सांगतो तुम्हाला. एक श्लोकी रामायण. एक ब्राह्मण 4 महिने एका गावाला थांबलं आणि ताक घ्यायला गेलं. कढी खायचे ते. कोण आहेत तुम्ही? म्हणे ब्राह्मण आहे. कसं करता आलात? म्हणे ताक घ्यायला. म्हणून तुम्ही काय करतात? म्हणे रामायण सांगतो. म्हणे मला रामायण सांगा, मी ताक देते. ती म्हातारी. रामायण ऐकायला जायला पाहिजे होतं ना. लगेच त्यांनी सांगितलं आदौ राम तपोवन अधिगमनम. संपलं म्हणे रामायण. म्हणे का बरं? म्हणे ताकापुरतं रामायण.
काय झालं? वाल्मिकी रामायण, आपल्या महाराष्ट्रातलं पैठणचं भावार्थ रामायण, मणका रामायण, चंपू रामायण, अध्यात्म रामायण, अशी रामायण आहे भाऊ आपल्या सृष्टीमध्ये. आज तो माझा विषय नाही आहे. चला ठीक आहे. आणि 65 स्मृती ग्रंथ आहेत, 200 आयुर्वेदाचे ग्रंथ आहेत. मग याच्यातून काय करावं? एक नारायण सार काढून घ्यावं. हे पहा, ही काटेरी वेल आहे. या काटेरी वेल झुडपावर पसरलेली आहे आणि तिच्यावर फूल आलेलं आहे. त्या फुलाला शोधून काढते मधमाशी आणि त्याच्यातला पराग घेऊन घेते आणि फुल राहू देते. तसं कीर्तनकाराच्या कीर्तनातलं सार घ्यावं, बाकीचं सोडून द्यावं. आलं ध्यानात सगळ्यांच्या. सार कळालं पाहिजे. हा, कळालं पाहिजे ना सार. हो, ऐका आता व्यवस्थित, तुम्हाला पुरावाच देऊन टाकतो. सर्व साधनाचे सार, मग सार कसं काढायचं? या इकडे मी दाखवतो. सार काढायचंय का? हो, काढायचंय. कसं काय काढायचंय सांगा. सार कसं काढायचं सांगा. मंथोनी नवनीता, मंथोनी नवनीता, कैसे ते आनंदा. मंथोनी नवनीता, मंथोनी नवनीता, कैसे ते आनंदा. पाऊस पडला थोडा उशिरा. मंथोनी नवनीतांत ऐसे घे. कीर्तनकाराने दृष्टांताचा घडण्यापेक्षा सिद्धांत गडी उतरावा, याच्याकरता कीर्तन आहे भाऊ. मग बाकीचं सगळं जे जग आहे, दादा कोंडकेकडे सगळं आहे. इंजिवली गाव आहे त्याचं, साताऱ्याच्या आणि पुण्याच्या मध्ये डोंगराळ भागात. नाना पाटेकर आहे एक, आणि पुण्यातलं निळू फुले. अरे कीर्तनाने लोक सुधरत नाही, तुमच्या द्वयर्थी संवादाने लोक सुधरतील का? आपल्या आपल्या मनाला विचारायचं आणि सार काढून घ्यायचं. आता साराची सुरुवात करतो, शांततेने एक ऐका. हा, जा रे तिकडे, जा रे बाळा तिकडे, जा रे. झाडाचं सार फळामध्ये येतं, एक म्हणायचं. वेलीचं सार फुलामध्ये येतं, 2. फुलाचं सार मकरंदात येतं, की झाले. सगळ्या नद्यांचं सार समुद्रात येतं, की झाले. 4 झाले का? ऐका. ऊसाचं सार
साखर किंवा गुळामध्ये येतं, दुधाचं सार तुपामध्ये येतं, धंद्याचं सार नफ्यामध्ये येतं, जीवनाचं सार ईश्वर प्राप्तीमध्ये येतं, खाद्यपदार्थाचं सार जीवनसत्वामध्ये येतं. बरे झाले सार, फक्त एक सुटलं माझ्याकडून, माफ करा मला, माझ्यामुळे एक सार सुटून गेलं. ते भाजीचं वरचं राहतं अंगा, काय म्हणतात त्याला, काय तरी मी म्हणतच होतो, बरं. तीन प्रकारचा अल्सर, मराठीमध्ये त्याला उदरव्रण शब्द आहे. मी केवळ हे जे आहे ना MBBSच्या कॉलेजमधली माहिती आहे, हे आपल्या कीर्तनातली नाही. त्याच्यातलं एक पेस्टिक अल्सर आहे. अल्सर म्हणजेच उदरव्रण. सतत तिखट खाऊन त्या तिखटमध्ये जी मिरची आहे, आणि त्या मिरचीमध्ये एक घटक आहे कॅपिसेसिन. काय नाव सांगितलं बुवा? जितकं जास्त तितकी मिरची तिखट, आणि कॅपिसेसिन जितकं कमी तितकी मिरची फिकट. त्या आतड्याच्या आतून अस्तर लावलेलं कव्हर निसर्गाने आपल्या आतड्यांना, त्याच्यातलं थोडं फाटलं आणि तिथे त्या तिखट पदार्थात असणारं ॲसिड, मराठीत सुरेतेज म्हणा त्याला, आणि पोटाचा. कोणी सांगितलं होतं तुला या तऱ्या खायचं? बुद्धिमान माणसं तरी खातच नाहीत. नांगर हाकलणारा खात असेल त्याला काही होत नाही. शांततेने एक ऐका, ते खरं सार नाही. तरी हे सार आपली ज्ञानोबा माऊली पंढरपूरला गेले, पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. पांडुरंगाला काय म्हणतात? प्राणनाथ, प्राणप्रिय, प्राणेश्वर, प्राणप्रभू, तुमच्याकरताच मी माझे प्राण धारण केलेले आहेत. प्राणप्रभू, चरण आठवा प्राणप्रभू, तुमचं नाव सार आहे. सार विचार करा उठावो, सार विठोबा तुझे सार विठोबा नाम तुझे सार विठोबा तुझे नाम माझोड बंदूक आहे, मारू का नको, वाघाने याला मारलं. सार विठोबा नाम तुझं, म्हणून शूळ पाणी झालं. बरोबर, बद्दू થઈ ગયું. हा હું સારું बात करू शो. झाली सुरुवात. सार. आणि इथे एक ऐका आता, आरात सत्व, विचारात तत्व, आणि त्या जगण्यात महत्व. क्या बात आहे. माझ्या कीर्तनात तुम्हाला हसायला नाही मिळालं तरी मला चालेल. आहारात सत्व. आता उदाहरणार्थ, एवढासा बडीशूप एवढी खाल्ली, तिच्यामध्ये ए विटामिन आहे. काय सांगितलं का रे? अरे टीचर शिकवतात का नाही रे तुम्हाला रे? बडीशूप मध्ये असणारे गुणधर्म, आपल्या मोठ्या आतड्यात साचलेला वायू खालच्या मार्गाने निघून जातो, तिचं ते कार्य आहे. आल्याला जिंजर म्हणतात इंग्रजीमध्ये. काय ना, त्याला आर्द्रकही म्हणतात. तर कप वातपित्त 3 इंची साम्यावस्था करतात. ते आलं ध्यानात, आलं म्हटलं का गेलं, वाकळं तिकळं आलं रे गड्या, तेच आलं. कुठल्याही पदार्थामध्ये जीवनसत्व टाकलेले आहे. आंब्यामध्ये कॉपर आहे, सी विटामिन आहे, बी विटामिन आहे. चहामध्ये काही नाही भाऊ. तुमच्या सगळ्या जगाच्या तुपाचा नाश करणारी व्यक्ती चहा आहे.
की एक जो पूर्वी आमच्या खानदेशात मला आठवतं 62 साल संपलं आणि तुपाचा नाश झाला. एवढं तूप खात होते वरणामध्ये टाकून. कुस्तेही करायचे ते शेती काम करणारी मंडळी. आता तूप चूप करू का सुरुवात. आहारात सत्व, विचारात तत्व, त्या जगण्यात महत्व. खवा, मावा, रवा, पोहा, पचेल तेवढा खावा. काय 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 कीर्तनकार बोवा कोण बोललं. खवा, मावा, रवा, पोहा, पचेल तेवढा खावा, पण कावा दावा हेवा यापासून दूर राहावा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा आणि राहिलेली देणगी देऊन मग घरी जावा. क्या बात आहे. सार काढायचं आहे ना. आता थोडस सांगून द्या. तो जो निम तोडलाय ना यांच्या घराजवळ, त्याच्यावर ती वेल पाहिली मी याची बाहेर का गुडवेल. गुडवेल त्याला असा उकळला जातो. त्याचे इतका कडू पदार्थ जगात नाही. अशी ताकद नाही तापाची की त्या शरीराला सोडणार नाही. फक्त त्या गुडवेलच्या काड्याची वांती झाली नको पाहिजे म्हणून सलाईन निघालेली. त्याची इतकी ताकद आहे. त्याला संस्कृत भाषेत गुडूची शब्द आहे. गुडूची. गुडवेल घेतला रे घेतला की शरीरातला ज्वर खलास झाला. तसं सारभूत नाम घेतलं. पापे अनंत कोडी जडतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन साधन पै सोपे. बटन दाबल्यावर सारखे चरण आले पाहिजे. आपल्या मेंदूला सवय पडली पाहिजे. आणखी प्रमाण आहे. हरि उच्चारणे अनंत पापर असे जातील. मी संक्षिप्त घेतलं बाबा एवढंच केलं. अजून सांगतो तुम्हाला शांततेनं. एकच काय नाम चिंतन आहे. करू का सुरुवात. उत्कट वजानं ठेवा. उत्कट, चोखाट, फुक्कट आणि देवाच्या निकट. निकट म्हणजे जवळ. काय काय खरंच ध्यानात. आणि सांगू का तुम्ही विसरून जातात म्हणून आमची दुकानं चालतात. उत्कट, चोखाट, फुक्कट, देवाच्या निकट, सांगणाऱ्याचं नाव पोपट. वाचा ना तिड. चला ठीक आहे. काळ साराव चिंतने त्याने जप करावा. महात्मा बापूंचं पूर्ण नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. गाव आहे पोरबंदर. हेच पोरबंदर सुदामजींचं गाव आहे. सुदामजीच्या जन्माच्या अगोदर त्या गावाचं नाव बिंद्रापुरी होतं. नंतर सुदामपुरी झालं आणि आत्ताच्या नकाशामध्ये पोरबंदर आहे. मुंबईवरून आलेली रेल्वे आणि तिथे जाते. चला ऐका आता पुढचं. सुदामजीचं गाव आणि महात्मा बापूचं गाव एकच आहे. तर स्वतः महात्मा बापू उजव्या हाताने चरखा फिरवायचे आणि डाव्या हाताने सूत काढायचे आणि स्वावलंबन म्हणून कपडा शिवायचे. रघुपती राघव. मग त्या महात्मा बापू बॅरिस्टरची परीक्षा पास होते. बॅरिस्टरची परीक्षा पास झालेले बापू महात्मा बापू
जर रघुपती राघव राजाराम म्हणतात, मग जो 4 वेळाला 12वी नापास झाला त्याने काय म्हणा एकमेका सहाय्य करून अवघे धरू कॉपी पंथ. कीर्तनकाराचा मुलगा मराठीमध्ये 100 पैकी 18 मार्क मिळवतो. मला वाटतं कपाशीच्या गाठोळ्यावर डोकं फोडून घ्यावं. फुटल ना, दगड ठेवावा लागतो. आपली आपली साधना करा भाऊ. खाण्यामध्ये आणि पिण्यामध्ये मामाच्या घरी राहिलो 12 वर्ष, मावशीच्या घरी राहिलो 6 वर्ष, बुवा लोकांमध्ये मागे फिरलो. लॅप्सी जोरदार आवडत होती, वांग्याची भाजी खास झाली होती. या सगळ्या गप्पा सोडून द्यायच्या. तो कीर्तनकार आणला की असा कीर्तन आणतो, तमाशाची आठवण येऊ देत नाही. हे सगळं खोड काढायचं आणि नामचिंतनाची साधना करून पदरामध्ये फल पाडून घ्यायचं. मी महात्मा बापूंचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. पण सरकारच्या सगळ्या लोकांनी काय केलं, त्यांची देशभक्ती केली आणि नोटांवर त्यांचं चित्र छापून दिलं. आहे का नाही महात्मा बापूचं चित्र? पण त्यांचं रघुपती राघव घेतलं का? पहिल्यापासून सुरुवात करा. काँग्रेस शब्द मुळात मराठी नाही आहे आणि हिंदी बी नाही आहे, भारतीय भाषेतला बी नाही आहे तो. पण त्यांचे जे शिष्य होते महात्मा बापूंचे, त्यांनी कोणीच महात्मा बापूंचं नामचिंतन घेतलं नाही. त्याच्यात फक्त एक वेगळी विभूती होती. विनोबाजी भावे, विनायक नरहर भावे आमच्या धुळ्याच्या तुरुंगात होते. त्याच्यानंतरचं सांगतो, भारतातले पहिले गृहमंत्री कोण? इतका वेळ लागायला पाहिजे का? बारडोली हा त्यांचा मतदारसंघ. विमानात बसण्याच्या वेळेला त्यांना विचार, आप कहाँ जा रहे हो? मैं जा रहा हूँ धार्मिक कार्यों में हिस्सा लेने के लिए. ही भाषा है हिंदीतली. क्या धार्मिक प्रयोजन है? जो मंदिर है सोरठी का सोमनाथ, जी हाँ, जिसकी लूट की एक मुगल बादशाह ने, तो क्या हो गया, उसका जीर्णोद्धार के लिए मैं जा रहा हूँ. आप जैसे जिम्मेदारी वाले लोग यदि धार्मिक कार्यों में हिस्सा लेंगे तो ये देश कौन चलाएगा? त्यांनी पटकन उत्तर दिलं, क्या 24 घंटा देश चलाते हैं? गृहमंत्री पंतप्रधानाला बोलतो, क्या 24 कलाक आप देश ही चलाते हैं? सोते की नहीं? मग तुम सोने के बाद देश कौन चलाता है? असं उत्तर दिलं बा त्यांनी. विमानतळावर मैं जा रहा हूँ सोरठी के सोमनाथ के मंदिर के जीर्णोद्धार के लिए. गजनी का मोहम्मद में जिसका लूट किया था उसका सब समारोह बनाया है. मैं जा रहा हूँ. असा घाबरला नाही की माझं मंत्रिपद काढून घेतील. काही काही लोक तर घाबरतात मंत्रिपद काढतील ना, मग होच म्हणत राहतात. काही मी भावनेच्या भरात बोललोच नाही. काही पेपर वाचले आणि काही कादंबऱ्या वाचल्या, हे वाचलं. शेवटी जीर्णोद्धार केला त्यांनी. महात्मा बापू, विनोबाजी भावे आणि साने गुरुजी ही सगळी मंडळी या पक्षाची. पण रघुपती राघव राजाराम आणि तुम्ही महात्मा बापूचं चरित्र वाचा की देशातल्या लोकांनी गाडगे बाबाचा झाडू घेतला पण गोपाला घेतला का? गोपाला म्हणा ना माझ्या बापावर गोपाला. त्यांची भाषा, त्यांची भाषा इथे तसं म्हणायचे. गोपाला गोपाला मी छातीला हात लावून गर्वाने सांगतो, किती शिकलेला माणूस असेल, धन मान खाणं पानं आणि सुरक्षित जाणं या 5 गोष्टी करता तो जगतो. देशाच्या उच्च पदावर जावो, भूगर्भ शास्त्रज्ञ हो का अवकाशयानवाला हो, शेवटी आयुष्य खलास झालं की निघून जातो. हे कोणी शिकलेले असतील त्यांच्याकरता एक वाक्य बोलून जातो. एक पंतप्रधानाचा PA होता, पर्सनल असिस्टंट. PA हां हां हां. त्याला जर पंतप्रधानाने विचारलं, काकरा पारा यह योजना प्रोजेक्ट कौन से राज्य में है, तो राज्य तर सांगायचा, जिल्हा सांगायचा, नदी सांगायचा, कितना पाणी बाकी है.
हा 98% असं परत सांगायचा. ही खाण कोणत्या राज्यात आहे, तालुक्या सकट सांगायचा तो. या शहरापासून ते शहर किती किलोमीटर आहे, किलोमीटर सांगून मीटर सांगायचा. त्याचं नाव RK धवन होतं, पंतप्रधानाचा PA होता तो. ऐका, कोणाला तरी विचारा तुम्ही, पण तो जुना माणूस पाहिजे याला सांगायला. हां, शेवटी त्याचा जो एवढा अभ्यास होता, त्या टायमाला त्याचा 2.5-2 लाख पगार होता त्या टायमाला. ही विद्या त्याला म्हातारपणात कामाला येईल का? आता बोला बोला बोला, ही विद्या त्याला म्हातारपणात कामाला येईल का? नागार्जुन धरण कुठे आलं? भारतीय रसायनशास्त्राचे जनक कोण आहेत? ह्या विद्या फक्त नोकरी मिळवून देण्यापुरत्या आहेत. आणि रामनामाचं चिंतन अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, कलेवर म्हणजे शरीर. मग बाबा काय जपतप कर्म ही साधनं करायची नाहीत का? हो करायची. मग ते तुम्ही का सांगत नाही? तर याचं उत्तर देतो. मला सीना नदीतून पलीकडे जायचं आहे. कोणती नदी? नगरची ना? हा, संसार. आणि तिला पूर आलेला आहे, आणि तिला पूल आहे. मग पुलावरून जायचं का पोहत पोहत? पुलावरून जायचं ना. तुम्ही बोलू का नको, बोलू का नको करता. पूल आहे तर पुलावरून जायचं, पोहत जायचं नाही. मगर जर वाहून आली असेल धरणात, तुमचा पाय धरेल. काठी तिच्यावर चिखल असेल, येड्या बाबड्याच्या काठीवर तुमचा पाय पण पायात घुसून जाईल. पाय नरम झालेले आहेत. खडकावर पाय आदळला की पायाचे नळी फुटेल. म्हणून पुलावरून जाणं. जर तिथे पूल नसेल तर पोहत जा, पण पूल असून पोहत जाणं जसा श्रम आहे, तसंच श्रम नामचिंतन सोडून देणं आणि जपतप करण्यामध्ये श्रम आहे. हे जपतप कर्म धर्म जपतप कर्म
फुलाची साखळी, जशी फुलाची पाकळी आणि तशी चरणाची साखळी. वा जपतप कर्म साधना आहे अधिकार पाहून. ज्याच्या लग्नाचा हुंडा सरकारला माहीत नाही, समाजाला माहीत नाही, हे मोठ्या लोकांचे हुंडे माहीत नसतात, ते सांगत नाहीत, आहे काहीतरी दिवाणजीला माहीत असं सांगतात. पण ज्याच्या लग्नाचा हुंडा 50,000 आहे त्याने 75,000चं महावस्त्र काढायचं का? हुंडा किती आणि महावस्त्र केवढ्याचं योग्य आहे? ज्याला नामचिंतन जमत नाही त्याने योग याग विधी या भानगडीत पडायच्या नाही. ज्याला राहायला जागा नाही त्याने किती गाई म्हशी पाळायच्या? परत सांगू, ज्याला टीबी झालेला आहे त्याने दुसरं लग्न करावं का तिसरं? हा, ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याने रामायण सांगावं का भागवत? ज्याचं विहिरीचं पाणी हरभऱ्याला पुरत नाही, 8 प्रकारचे कडधान्य आहेत, त्याच्यात कमी पाण्यात येणारा सगळीकडे येणारा हरभरा, त्याचा हरभऱ्याला पाणी पुरत नाही, त्याने केळी लावायची का ऊस? ज्याचे 32 दात राजीनामा ठेवून निघून गेलेले त्याने ऊस खायचा का सुपारी? ज्याला 100 पैकी 39 मार्क मिळाले आणि पास झाला 6 वर्षात, त्याने सायन्स लाईन घ्यायची का कॉमर्स घ्यायची? आर्ट. तो मला म्हणायला लागला, मला आर्ट का सांगायचा तुम्ही? म्हटलं तू शेतकऱ्याचं कार्टन तुझ्याकरता आर्ट. आपला अधिकार पाहून संतांनी उपदेश केला, पाहुणी अधिकार जसे बोलावे उत्तर. ज्या मुलाला एवढा भात खाऊन पोट भरतं त्याला एवढी पूर्णाची पुडी कशाला द्यायची? हा, अधिकार तैसा करू उपदेश साय ओझे त्याच त्याचे जे सायास स्तन्य सेवे, ते 3ऱ्या अध्यायातले ओवे. आपला अधिकार पाहून संतांनी उपदेश केलेला आहे. शांत मनाने एक ऐका. एक जण रानातून आला, तात्या आपल्याकडे चहा घ्यायला. मी चहा नाही घेत. मग काय घेतात? कॉफी. कॉफी? अरे ऑर्डिनरी कॉफी नाही रे. ऑर्डिनरी शब्दाचा अर्थ साधारण. नेसकॉफी आणतो. दादा माझ्याकडे या. काय? कॉफी घ्यायला. मी कॉफी नाही घेत. कॉफीमुळे माणसाला मामूली नपुसकत्व येतं, रक्तात साखर वाढते, बद्धकोष्ठता होते. माहीत नाही का तुला? मी काढा, तुळशीचा काढा घेतो. हा, तुम्ही काय घेतात? बिना पाण्याच्या दुधात साखर हळद टाकायची, आलो टाकायचो, गवत्या चहा. 7-8-10 माणसानं काय रे बंधू चहा देतो, कॉफी देतो, नेस कॉफी देतो, हे कशा करता? म्हणे माझं रान आहे ना 4 एकर. म्हणे हां. त्याच्यात मका पेरलाय ना? म्हणे हां. मग त्याच्यामध्ये मी 16 गोण्या टाकल्या. 18-18-10च्या 18-18-10च्या 16 गोण्या. आणि असा 20 पाऊस पडला 1 तास. सगळं खत मक्याला लागलं. छान आहे, छान आहे, ठीक आहे. चहा पानाचा कार्यक्रम सगळा आटोपला. एक म्हणाला, वहिनी दादाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, तुम्ही काय चिंता करतात? चिंतेचं सावट काय तुमच्या चेहऱ्यावर आहे? तुमच्या दादालाच विचारा. 18-18-10च्या 16 गोण्या टाकल्या त्या मक्याला. त्या मक्यातलं गबाड तण काढलं होतं का? असं कसं झालं? त्याच्यातलं खुरपणी केली का? का रे मक्यातलं गबाड काढलं का? नाही म्हणे आता वाफ झाल्यावर काढायचं आहे. मग हे टाकलेलं खत कोणी खायचं? कीर्तनकाराने. कोण खाईल? मग 16 दिवसाची झळी लागली, कोणी खाल्लं? शेत न निंदता निवडावे तण, शेती करावी जतन. जतन नाही, राखण. 50च मार्क मिळाले. अर्ध चूक. आटोपलं का? शांत मनाने एक ऐका. पुनश्च सांगतो तुम्हाला, सगळ्यात महत्वाचं एक वाक्य सांगतो तुम्हाला. जीवनामध्ये आपल्याला सार कळालं नाही. हा, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागल्या जन्म. समाधी संजीवन मध्ये हा ज्ञानोबाला हरिपाठ करतायत. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ चंदो.
समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ चंदो, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदो. मग ह्यात आपण या भानगडीत न पडता सार काढून घ्यावं. जप तप कर्म हरिविण धर्म वावगाची श्रम. श्रम आहे तो. कस काय श्रम आहे ऐका. द्राक्ष बागायतदाराने 8 एकरचं रान रोलर फिरवून सडा संमार्जन करून तयार केलं आणि त्याने बडोद्यावरून मांडव मागवला. खाली पाण्याचा टिपका लागणार नाही असा फवारा येतो 20 फुटापर्यंत पाण्याचा, हवा असली तर. तसंही नाही, पडदे आहेत ॲटोमॅटिक आणि मांडव उडूनही जाणार नाही. मुलीचं लग्न होतं आणि लाईट गेली तर आपोआप सुरू होणारं जनरेटर. सुरू करायची गरज नाही, आपोआप सुरू होतं. लाईन गेली की सुरू होतं. असं जनरेटर आणलं. वा वा. महाराष्ट्रातले स्वयंपाकी मोकार तिखं ओतून देतात भाजीमध्ये, टाकत नाहीत, ओतून देतात. म्हणून गुजरातचे स्वयंपाकी आणले. मोहनथाल, काजू कतली, सोनपपडी, असली घिको हलवा, बदा सारू છે. જલારામ બાબાની કૃપા આપે છે તો બધા સારું છે. नवरी मुलीच्या मैत्रिणी आल्यात, नवरी मुलीचे आई वडील आलेत, नवरीचा मामा आला, नवरदेवाचा काका आला, नवरदेवाच्या मावश्या आल्यात, नवरदेवाच्या काक्या आल्यात, नवरदेवाचे जे मित्र आहेत सगळे मुंबईकडचे, भांडूप, कांजूर, घाटकोपर, नवी मुंबई, जुईनगर, सगळे त्याचे मित्र आले. कशा करता? नाचण्याकरता. कापरं नाचण्याकरता. हे लग्न वेळेवर लागू नये म्हणून. कोणीच आवरायचं नाही. ब्राह्मणाला आवरायला जातात. आवरा ब्राह्मण बाबा. हा बावलट माणसाचा प्रकार आहे की ज्या मंगल अष्टकाने यांचं मंगलमय जीवन होईल त्याला बंद करायचं आणि या अमंगलांना नाचून द्यायचं. आता त्याची बुद्धी तशी, आपण त्याला काय करणार. बरोबर सगळे आले. नवरीचा मामा आला, नवरदेवचा काका आला, नवरदेवचे मित्र आले, नवरीच्या मैत्रिणी आल्यात आणि ब्युटी पार्लर सौंदर्य प्रसाधन घेऊन इंदूरवरून महिला स्पेशल गाडीने आल्या. काळा रंग दिसू नये नवरीचा म्हणून सगळे आले आणि सिक्युरिटी आली. एवढंच नाही, CC कॅमेरे लावलेले, सगळे आले. मग नवरदेव कुठे आहे? मग नवरदेव असं म्हणतो मला यंदा लग्न नाही करायचं. मग यांना जेवण द्यायचं का हाकलून द्यायचं? आता ओवी बोला. आता 250-300 कीर्तनकाराची ज्ञानेश्वरी महाराष्ट्रात पाठ आहे आणि ते ज्ञानेश्वरी पाठ करणाऱ्यांना तुम्ही जेवण देतात. तुम्ही संसारी माणसं त्यांचं अर्ध पुण्य घेतात. चला ऐका. 250 जणांची गाथा पाठ आहे. सिसेविन अलंकारणे ओवी सुरू झाली. डोकं नाही त्या प्रेताला आणि बोटामध्ये मोजे आहेत. काय म्हणतात त्याला? छल्लाही म्हणतात. अंगुठिया, मुद्रिका, खानदेशीमध्ये मुंदी, जेवणाऱ्याला बुंदी, नवरदेवाला मुंदी. सगळं आहे. पायामध्ये सोन्याचे चांदीचे तोडे आहेत, कमरेला करगोट आहे, फक्त मुंडकं नाही. सिसेविन अलंकारणे, आयुष्यविन लक्षणे आणि ओहरेविन वाधावणे तो विटंबुगा. मग नवरदेवा वाचून वरात निघाली ही जशी विटंबना आहे, तसं नाम चिंतना वाचून संसार थाटला ही विटंबना आहे. कशा करता उदाहरण दिलं ते सांगून टाकलं. बाबा लय मांडलं या तुम्ही, मग आपल्या डोसक्यात शिरण हो. कसलं सांगा त्यात. पण मग आम्हाला निवांत व्हायचं आहे. कसं हो? शांत, निवांत, निभ्रांत, मुखात वेदांत आणि हृदयात भगवंत. राहील ना बुवा ध्यानात? काय 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 माहित बुवा काय झालं ते उद्या येणार नाहीत. नाही तर शांत, निवांत, निभ्रांत, मुखात वेदांत, हृदयात भगवंत, असं निवांत व्हायचं आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? तर हरिपाठाच्या मार्गाने चाला.
हरिपाठाच्या मार्गाने चाला. हरिपाठी गेले विठोबार कुमार हरिपाठी गेले म्हणजे हरिपाठाच्या मार्गाचं म्हणजे हरिपाठच्या साधनाचा अवलंब करा. मग निवांत होणे म्हणजे शांतीला प्राप्त होणे. भारतातल्या 81 नद्या, मुख्य 7 नद्या, 7 नद्यातल्या 2 नद्या, 2 नद्यातली एक नदी गंगा. ती गंगेचं काय म्हणतात हरिद्वार. हरिद्वारला साखळदण धरून आंघोळ करायची असते. जर वाहिला तर खालीच जातो, सापडत नाही. मग असे सरकारने असे साखळदण लावून ठेवले, त्या साखळदणपर्यंत अटकतो तिथे तो. मग धरून बाजूला व्हायचं. पण ती गंगा माणसाला वाहून घेऊन जाते. तीच गंगा बंगाल प्रांतात, बंगाल म्हणजे वंग प्रांत, द्राविड उत्कल त्या प्रांतात समुद्राला जिथे मिळते त्याला काय म्हणतात, गंगा का मुहावना. शांत राहते, तिच्या ध्येयाला पोचले ती. ऐका आता तुमची गाडी पोचले, मार्केट सोडलं, एसटी आता स्टँडमध्ये शिरणार. फास्टमध्ये शिरते का स्लो शिरते? आपोआप होते. तसं आपल्या जीवनाची गंगा शांत करायची, भगवान नामाने शांती मिळते आणि आपापली साधना करायची. मी सुद्धा मंदिरातच राहतो. हाताचा पंजा नाही, हातावरचं घड्याळ नाही, धनुष्याचा बाण नाही, कमळाचं फूल नाही, आणि जो देणारा आहे त्याच्या कमरेवर हात आहे. काय कोणाकडे हात पसरायचा? कीर्तनकाराने स्वतःचा स्वाभिमान निष्ठा सोडून कोणाच्या मागे लागावं? आपला आपला परमार्थ करा भाऊ. मामा आमच्यावर जर यमाने घाला घातला तर मग तुमच्यावर त्याने हल्ला केला ना यमाने, तुम्ही यमावर हल्ला करा. म्हणून आम्ही कसं काय हल्ला करू? म्हणजे त्याने जसा केला तसा. म्हणजे कशाने हल्ला करायचा? म्हणजे शस्त्राने. मग शस्त्र कोणतं? ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे 4 चरण पूर्ण झाले. गड्यात माळा, कपाळी टिळा आणि हृदय जिव्हाळा, त्याचा देवाला लढा. आपला परमार्थ शुद्ध करा. मी पुनश्च तुम्हाला सांगतो, लाख विनोद करणारे प्रके अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे पत्रकार होता. त्याचे पुण्यावरून
तो जे लिहायला लागला, मोरारजी देसाई म्हणत नव्हता तो, मोरारजी कसाई, कंडम वार असंच बोलायचा तो. म्हणजे इतका अंतबुद्धिमान लोकातले विनोद सांगायचा. पण शेवटी त्याने मामांवर सुद्धा टीका केली. मामाने त्याला उत्तर दिलं नाही. दांडेकर मामा आणि कुठल्या तरी ब्राह्मण भोजनामध्ये तो आला. म्हणे मामा, मी तुमच्यावर विषारी टीका केली, पत्रकार आहे मी, पण तुम्ही काहीच उत्तर दिलं नाही. मामा स्मित करून बोलले, अरे उत्तर द्यायला माणसं पाहिजेत. त्याचं सगळं चरित्र मामांना माहीत होतं. पत्रकारिता सोडली तर कसा वागतो आपल्या बंगल्यात. मामा काहीच बोलले नाही त्याला. आपली शक्ती अध्यात्माला खर्च करा, आपलं धन अध्यात्माला खर्च करा, आणि कोणी जेवण करून घरी निघून जात असेल त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, द्या सोडून त्यांचा नाही. काय करतात ते. आणखी शेवट सांगून जातो, मारा पती मारा भगवान, मेरो पती मेरो भगवान, मपला पती मपला देव, मम भरता मम भगवान, मनापती मना देव. ही भावना ठेवायची. स्त्रीने पतीच्या बाबतीत सेवेला सादर, पतीचा आदर, भुकेल्याची कदर, डोक्यावर पदर, आणि तिला म्हणतात इंडियन मदर. थोडंसं जरी मी हसवलं असेल तर हे हसणं घेऊ नका. आपल्या कल्याणाचं नामचिंतन हे साधन सांगितलं तुम्हाला, बरं का. आणि ह्या साधनाने साध्य प्राप्त होतं. शिक्षणाने सर्टिफिकेट, सर्टिफिकेटाने नोकरी, नोकरीने लग्न, लग्नाने हुंडा, आणि पुढे कोर्टाच्या हेरजारा. समजलं ना सगळ्यांना. सुंदर जीवन जगायचं. ज्याला ज्ञान पाहिजे त्याने आळंदीत राहावं, भक्ती पाहिजे त्याने पंढरीला जावं, ज्याला शांती पाहिजे त्याने पैठणाला जावं, ज्याला वैराग्य पाहिजे त्याने देहूला जावं, ज्याला गुरुनिष्ठा पाहिजे त्याने निळोबाऱ्यांकडे पिंपळनेरला जावं, आणि ज्याला मुक्त व्हायचं त्याने मुक्ताबाईकडे जावं, ज्याला निवृत्त व्हायचं त्याने त्र्यंबकला जावं, आणि ज्याला संसार दुःख पाहिजे त्याने आपल्या गावातच राहावं. ज्ञानेश्वर अरे 2 मिनिटं थांबा, उद्याच्या सूचना होतील त्यानंतर उठा. विठ्ठल जय जय जय